जरांगे पाटील यांची सभा आहे आणि सभेचं स्वरूप आपण बघतोय की ही विराट सभा आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील मैदानात उतरले, त्यांच्या बाबतीत काय सांगाल? हिंदू राष्ट्र भारत हमारा ह्या विचारांना मानणारा मी आहे आणि अखंड भारताचे मार्गविधाते नथुरामजी गोडसे यांच्या विचाराचा मी पाईक आहे। त्याच्यामुळं जाती जातीवर आधारित सभा जे असतात त्या सभांना मी कधीसुद्धा समर्थन करणार नाही। ते देशासाठी एका प्रकारे एक मोठा धोका असतो। त्याच्यामुळे जरंगेंच्या त्या सभेला मी एका यात्रेसारखं पाहतो। त्या यात्रेमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे लोक येत असतात आणि मौजमस्ती करून जातात, त्याच प्रकारे तिथे काहीच वैचारिक घडलेलं नाही असं मी मानणाऱ्यांपैकी आहे। मी त्याही पुढे जाऊन म्हणेल की त्यांचं एकंदरीत जे बोलणं पाहिलं ते अत्यंत मगरुरी आणि एवढंच नाही तर अरेकारीची भाषा, ज्याला सामान्य मराठीमध्ये माजोरीपणा म्हणतात, अशी भाषा त्यांनी शिवराळ स्वरूपात वापरली। डिफिमेट्री आहे आणि म्हणून त्यांची अकलेची कुवत आता उघडी पडलेली आहे। मी जे आहे महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर सांगू इच्छितो, एखाद्या जात समूह म्हणून लोकांना काहीतरी मृगजळ दाखवून एकत्रित आणून कोणीतरी गलिच्छ राजकारण करत असेल, कोणीतरी म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी उत्तर द्यावं की ते आरक्षणाच्या मराठ्यांच्या समर्थनात किती काळ होते आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भाष्य करत जरंगेंना पाठिंबा कोणत्या स्वरूपात दिला ते त्यांनी जाहीर करावं। उद्धव ठाकरेंनी ते जाहीर करावं। आणि त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की विराट अशी म्हणजे न भूतो न भविष्यती अशी काही ती सभा झालेली नाही, सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेली आहे। यात्रासुद्धा त्याच्यापेक्षा मोठ्या होतात। त्याच्यामुळे मला त्या फार मोठे ब्रीद त्या गोष्टीला लावण्याचं माझं काही म्हणजे माझा इरादा नाही आहे। मला एक सांगायचं आहे, टीका करताना एक मराठा लाख मराठा सदावर ते बोलतात आझाद मैदानात असं ते म्हणाले। मला डंके की चोट पे सांगायचं त्यांना, एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्यातली आहे, जातीची नाही आहे। मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या सीमेवरची ती घोषणा आहे। त्या सीमेवर सगळे सैनिक असतात। त्यामुळं त्यांना रानभुलं असलेल्या माणसासारखं ते बोलत राहिले। बिना पेंद्याच्या लोट्याप्रमाणे त्यांचं ते चाललेलं होतं। त्याला मी म्हणतो बरगळणं म्हणेल मी, भाषणही म्हणता येणार नाही, कीर्तनही म्हणता येणार नाही, बरगळणं होतं। त्या पुढं मला जाऊन म्हणायचं आहे, ज्या प्रकारे त्यांनी अत्याचाराची भाषा केली, बघून घेऊ, आंदोलन सुरू करू, पोलिसांना सुद्धा धमकीवजा आज सुद्धा बोलण्यात आले। त्याही पुढे जाऊन जरंगे पाटलांना जास्त भीती काय वाटली ते सांगतो। जरंगे, तुम्हाला माहिती आहे आम्ही कायद्याचे भाष्य करणारे आहोत, संविधानाला मानणारी माणसं आहोत, प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराची आहोत, छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत। म्हणून आमच्यात ताकद होती। तक्रार दिली आम्ही रितसर, नोटीस दिली आम्ही रितसर। पोलिसांवर ज्या प्रकारे आगपाखड करण्यात आली, ठरवून त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं, गंभीर स्वरूपाचे 307 सारखे गुन्हे आहेत। मला सांगायचं आहे, राज्य शासनाला, केंद्र शासनाला, कोणत्याही सरकारांना माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वापस गुन्हे घेता येणार नाहीत। ही आगपाखड आहे। गुन्हे जे मागच्या आंदोलनाच्या वेळेस यांच्या करवी झाले त्या गुन्ह्यांमधली वसुली, लालपरी एसटी महामंडळातली जाळल्या गेल्या त्याची वसुली होईल। आणि कुठेतरी मला सायलेंट करावं काहीतरी बोलून, परंतु मी सायलेंट होऊ शकत नाही, कारण मी जे नेतृत्व करतो ते नेतृत्व खुल्या वर्गातील या देशाची धरा, या देशाचे पिल्लर, मग ते ब्राह्मणांपासून ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब पर्यंतचे जे कोणी गुणवंत असतात, जे मिरिटियस असतात, जे जगात नाव करतात, देशात नाव करतात, देशाला पुढे नेतात,
नासापर्यंत या देशाला नेतात त्यांचं नेतृत्व मी करतो. त्यामुळं जो समाज, मला मराठा समाज म्हणून आकस नाही आहे, परंतु जो समाज कायम राज्य करताय, जो समाज आजपर्यंतही आपण जर पाहिलं, मी सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या बाबी आहेत या, हा समाज कोणत्याच अर्थाने जे आहे मागास अनेक आयोगांमार्फत ठरलेला नाही. हा समाज जो आहे सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारलेला आहे. हा समाज जो आहे, या समाजाला दिलेलं आरक्षण जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असंविधानिक ठरवलेलं आहे, अल्ट्रा व्हायरस ठरवलेला आहे तो कायदा. आरक्षण जरंगे हे मागणीवर नसतंय, आरक्षण जरंगे हे परिस्थितीवर असतंय. आज सुद्धा जरंगे स्वतःला पाटील म्हणतंय. मला सांगा, पाटील की कुणाकडे असते? सुपरमसी मध्ये असते. सुपरमसीसाठी आरक्षण आहे का? नाही, नो. कुठेतरी पॉलिटिकली कनेक्टिव्हिटी द्यायची आणि बोगसगिरीतून काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करायचा. जरंगेचे पॉलिटिकल बॉसेस दुसरे आहेत. आज स्वतःच जरंगेनं घोषित केलं की ते भाषण करणार नाही. अर्थातच त्यांचं काहीच आकलन नाही, काही ज्ञानार्जन नाही, संविधानिक तत्व माहीत नाहीत. अहो मराठा भावांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आजच्या जरंगेच्या जे काही भाष्य केलं जरंगेनं, त्या भाष्यातून, अरे जरंगे, तू एकदा सांगतो की मराठा वेगळा करून प्रवर्ग द्या, म्हणजे मागे दिलेलं रिझर्वेशन, सन्माननीय श्रद्धेय देवेंद्रजी यांच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी असतानाच्या काळामध्ये दिलेलं ते आरक्षण होतं. त्या आरक्षणाला मी हिंदुस्थानी नागरिक, सामान्य 50% गुणवंतांचा जे मला जिम्मेदारी दिली माझ्या सामान्य गुणवंतांनी, खुल्या वर्गातील ब्राह्मणांपासून जे आर्य असतील, वैश्य असतील, कोमटी असतील, सगळ्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची, आणि ते आरक्षण आम्ही जे आहे टिकू दिलं नाही किंवा आरक्षण जे आहे ते नाकारण्यात आलं. त्याच आरक्षणाला पुन्हा आता आज जरंगे म्हणतो की मराठ्यांना वेगळा प्रवर्ग करून द्या. ह्याच्यातून समजतंय की हे कसे बिनबुडाच्या गोष्टी करतो. त्यानंतर थोड्याच वेळात म्हणतो की कुणबी करा, म्हणजे ओबीसी द्या. अरे बाबा, स्वतःला सगळ्या भाषणात मराठा 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 म्हणतो आणि आरक्षण कुणबीतून. एक तत्व, मी शेतकरी आहे, शेतमजुरांची भाषा कळते मला, सगळ्या जाती धर्माची भाषा कळते मला. लावलं रताळ आलंय केळ असं कधीच झालं नाही. लावलं रताळू आलंय केळ असं कधीच झालं नाही. वस्तुस्थिती समजली पाहिजे. जरंगे एका बाजूला मराठा म्हणतो, इथेच रिझर्वेशन, तू याचं कुणबी म्हणून ओबीसीचं फेल झालं, तुमच्याच बोलण्यातून फेल झालं. मला पुढं जाऊन हे सांगायचंय, मगरूरी आणि घमंडीची भाषा ही केवळ ज्याला म्हणतो आपण कशामध्ये पाहायला मिळते, तर सुपरमसीमध्ये मिळते. सुपरमसी म्हणजे काय, तर आरक्षण देता येत नाही. म्हणे सारथी, श्रद्धेय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे सारथीला जे काही बजेट दिलं, ते बजेट तरी देता येते का, असा माझा दुसरा प्रश्न आहे. कारण की जो समाज मागासच ठरत नाही, त्या समाजावर अशा प्रकारचा पैसा देणं हे अत्यंत गैर आहे, हे गैर लागू आहे, चुकीचं आहे. हे मीच बोललो होतो. छत्रपती संभाजीराजे आणि त्यांची जी बैठक झाली होती मंत्रालयात, त्या मंत्रालयाच्या बैठकीच्या प्रसंगी मीच बोललो होतो की इतर ज्या मागास जाती आहेत त्या संस्थांना पैसा दिला जात नाही आणि सारथीसारख्या संस्थांना पैसा दिला जातो. हे कुठेतरी तात्विक बरोबरी नाही आहे. त्याच्यावर सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. सांगायचं तात्पर्य हे की आज जे काही जरंगे बोलले त्या गोष्टीला कुठे सुद्धा कायदेशीर असं कनेक्टिव्हिटी नाही. भीतीपोटी बोलले. त्यांचा इरादा फक्त गुन्हे वापस घेण्यापुरता आहे. त्यांचा आरक्षणाशी संबंध नाही. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे
की जरांगेंनी राजकारणी लोकांचे नावं घेऊन जरांगेचे जे पॉलिटिकल बॉसेस आहेत त्यांना आज जरांगे किती लॉयल, मी एखाद्या माझ्या घरीसुद्धा मी म्हणजे पशु प्राण्यांचा मी आदर करणार आहे. माझ्याकडे तर म्हणजे डॉंकीपासून सगळे प्राण्यांचा लाड करणारा माणूस आहे. मी म्हणणार नाही की लॉयल डॉग म्हणून, कारण मला ते म्हणावं वाटणार नाही. परंतु आज जरांगेनं त्याच्या पॉलिटिकल बॉसेसला ते दाखवून दिलेलं आहे की ते किती प्रामाणिक बोलू शकतो. आणि म्हणून अशा बिनबुडाच्या आणि रानभुला लागलेल्या जरांगेवर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा जनतेने किंवा मराठा समाजातील युवकांनी कोणतंही लक्ष देऊ नये. कारण जरांगेला हेच माहिती नाही की तो मराठा आहे, मराठा म्हणून त्याला उभं राहायचं आहे की कुणबी म्हणून उभं राहायचं आहे. सरमिसळ आहे आणि त्याच्यामुळं त्या चर्चेला काही अर्थ नाही. जरांगेजवळ जाल तर ज्या प्रकारे शरद पवारांच्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाला नाव द्या, जे चाललं अनेक वर्षानुवर्ष चाललं, अनेक पिढ्यावर गुन्हे दाखल झाले, त्याच प्रकारे युवकांवर ते नामांतर झालंच नाही, नाम विस्तार झाला. शरद पवारांचंच तेही राजकारण होतं असं मी ठामपणे डंके की चोट पे सांगतो. त्याच प्रकारे मराठा युवकांनो या जरांगेच्या नादी लागू नका. आजची लिटमस टेस्ट होती, म्हणजे एक आपण टेस्ट केलेली होती. आजची सभा माध्यमांनाही मला सांगायचं आहे, माध्यमांनी इतर सभा इतर जे हे आंदोलन होते त्याचं कंपॅरिझन करावं आणि त्याच्यानंतर विराट, त्याच्यानंतर न भूतो न भविष्यती असे ब्रीद लावावेत. खोटे ब्रीद या जरांगेच्या आजच्या म्हणजे काय ज्याला म्हणतो आपण जत्रेला लावू नये असं माझं मत. तुमच्यावरती एक गंभीर आरोप आहे की तुम्ही मराठा समाजाला उचकवण्याचं काम करताय आणि देवेंद्र फडणवीस यांचे पिल्लू आहात. तुम्ही पिल्लू आहात का हे सुद्धा समाजाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे तुम्ही हे असं एक लक्षात घ्या, मला तुम्हाला आणि तुम्हा माध्यमांना आणि या देशाला, हिंदू राष्ट्र भारताला हे स्पष्ट माहीत आहे की मी आणि डॉक्टर जयश्री पाटील आम्ही राम जन्मभूमीच्या खटल्यातले महाराष्ट्रातले आम्ही दोनच वकील होतो. त्यानंतर आम्ही मराठा आरक्षणाला मराठे म्हणून विरोध केलेला नव्हता, तर ते मागास ह्या चौकटीत बसत नाहीत म्हणून आमचा विरोध 2014 पासून डॉक्टर LK पाटील जे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते, माझे सासरे होते, त्यांच्या काळापासून सुरू झाला. जयश्री पाटलांच्या काळापर्यंत ते चालला. आम्ही डॉक्टरेट लोक आहोत, आम्ही PhD आहोत. आम्ही शरद पवारांच्या किंवा कोणी सांगावं की कोणाकडून सुद्धा कुठेही एक कप चहा पितानाचे फोटो आहेत का कोणाकडं? आम्ही कोणाच्या दारावर भिकारी म्हणून गेलेलो नाहीत कधीसुद्धा. आणि आम्ही कोणत्याही पॉलिटिकल बॉसेसचे लॉयल डॉग म्हणून ज्या प्रकारे आज अशा जत्रा होत आहेत, जत्रेंमध्ये दिसत आहेत, तसे आम्ही नाही आहेत. स्पष्टपणे सांगायचं की खुल्या वर्गातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीचं आमचं नेतृत्व आहे आणि तरच देश अखंड राहील नथुरामजी गोडसे यांच्या विचारांप्रमाणे. म्हणून ती आमची जिम्मेदारी आहे. आणि सर्वच राजकारणी म्हणजे शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत किंवा उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यासारखे नाहीत. काही राजकारणी जे आहेत ते स्वच्छ प्रतिमेचे आहेत. आणि देवेंद्रजीबद्दल सांगायचं झालं तर आरक्षण मराठ्यांना कोणी दिलं होतं हे तरी यांनी जरांगेंनी पाहायला पाहिजे. आरक्षण मराठ्यांना श्रद्धे देवेंद्रजी फडणवीस यांच्याच काळात दिल्या गेलेलं आहे. देवेंद्रजीच्या नंतरच्या काळामध्ये आरक्षण गेलेलं आहे. केवळ मला परत माध्यमांना सांगायचं आहे की जी आगफाकड आहे ना ती शरद पवारांची आगफाकड आहे. आणि त्या पुढं जाऊन मला हे सांगायचं आहे मराठा भावांना की जे मृगजळ आहे याच्या मागे लागू नका, गुणवंतांची गुणवत्ता खराब करू नका आणि हे न मिळणारी बाब आहे. नाही पण ते असं पण म्हणतायत की तुम्ही मराठा समाजाला उचकवताय. अहो सामान्यपणे गुणवंतांची बाजू, त्यांच्या 50% जागा, आज मला सांगा ते जर जागा शिल्लक राहणार नाहीत, सगळं काही अलबेल होऊन जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तींच्या पीठांचे निर्णय आहेत, ज्याला बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण हे आहे, मुळवा आहे, ज्याला आपण पिल्लर आहे म्हणतो, पिल्लर ढासळू द्यायचं का? उद्या प्रत्येक समाज वेगवेगळा समाज येऊन म्हणेल की मला आरक्षण द्या. आरक्षण म्हणजे काय कुठंतरी ठेवलेलं काय म्हणतो त्याला आपण स्वीट्स आहेत आणि स्वीट्स जाऊन अशी लुटापाट करायचं आहे का? नाही, तुम्हाला सांगतो असं होऊ शकत नाही. आरक्षण मिळू शकत नाही या धर्तीवर.
मराठा मागास ठरलेला नाही. आणि मराठा भावांनो, तुम्ही खुली चर्चा ठेवा, त्या खुल्या चर्चेला गुणरत्न यायला तयार आहे. परंतु रानभुलं लागलेल्या लोकांना, पॉलिटिकल बॉसेसच्या लॉयल असलेल्या लोकांचं ऐकू नका. ह्यातून काहीच मिळणार नाही, हे मी डंकेकीत छोटे. जरांगे पाटलांचे पॉलिटिकल बॉसेस कोण आहेत? तुम्ही 3-4 वेळा उल्लेख केला. कोण आहेत बॉसेस? नाव का घेत नाही तुम्ही? मी सांगतो, मला नाव घ्यायला मी कधीच घाबरत नाही. ज्या वेळेस गोवारी समाज आरक्षण मागत होता, गोवारी समाजाचे कष्टकऱ्यांचे मृत्यू झाले नागपूरला, शरद पवारांना विचारा ते कोणत्या पाऊल वाटेने विमानतळावरून निघून गेले. दत्ता सामंतांचा खून झाला, कष्टकऱ्यांचं नेतृत्व, तर शरद पवारांना विचारा काय अंतर होतं पोहोचण्यासाठीचं. त्याच प्रकारे शरद पवार जरंगेंच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस तिथं पोहोचले. पॉलिटिकल बॉस नाहीत कशावरून. चौकशी झाली पाहिजे, शरद पवारांची चौकशी झाली पाहिजे. या सभेची आजची सभा नापास सभा आहे म्हणतो मी, आजची सभा फेल सभा आहे म्हणतो मी, आजची सभा नाकामयाब सभा आहे म्हणतो मी, आजची सभा शरद पवारांचे मनसुबे चकनाचूर झालेली सभा आहे म्हणतो मी. हे शरद पवार पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या सभेत काय म्हणले होते त्यांच्या भाषणामध्ये, की आरक्षण मराठ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी नकारात्मक दृष्टिकोनातून बोलले होते. लगेच जरंगे, ताबडतोब शरद पवार हजर. त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे, हे कुणाचं गलिच्छ राजकारण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.